सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आपण कन्या राशीच्या पुरुषांचा संसार 12 राशीनुसार कसा चालतो हे आपण अतिशय सखोल समजून घेणार आहोत. एक गोष्ट सरळ सांगते. कन्या ही स्त्री राशी आहे, म्हणजे काम करणारी, विश्लेषण करणारी, बुद्धी वापरणारी रास. तुमच्याकडे स्मरणशक्ती आहे, ग्रहण शक्ती आहे, निरीक्षण शक्ती खूप स्ट्रॉंग आहे. पण मग आता समस्या कुठे आहे? समस्या ही आहे, तुम्ही जास्त विचार करता, म्हणजे ओव्हर थिंकिंग, निर्णय घेत नाही, संशय जास्त घेता आणि हाच संशय तुमच्या संसारात अडथळा निर्माण होतो. आता आपण एका एका राशीनुसार तुमचा संसार कसा घडत जातो हे बघूया. आता आपण कन्या राशीला मेष राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं हे पाहूया. आता मेष रास ही राशीचक्रातील पहिली राशी आहे. मेष राशीचा कन्या राशीशी तुमचा संसार गुणमेलनातील पूर्ण मृत्यू षडाष्टक. याचा अर्थ मृत्यू अजिबात नाही, पण पूर्ण विरोध. मेष आणि कन्या यांच्यात एकही समान धागा नाही. मेष म्हणजे आक्रमक, तडकाफडकी निर्णय घेणारी, एक घाव दोन तुकडे करणारी आणि कधी कधी अविचारी. आणि तुम्ही कन्या राशीचे जुळवून घेणारे, वाद टाळणारे, सरळ न बोलणारे, द्विधा मनस्थितीत राहणारे. त्यामुळे संसार हा कठीण होतो. मेष म्हणजे काय तर अग्नी, आणि तो सुद्धा वणवा. आणि कन्या म्हणजे माती, येथे पृथ्वी तत्व येतं. आग विझवणारी, म्हणजे दोघही एकमेकांना दाबतात. निसर्ग कुंडलीत मेष प्रकृती आहे तर कन्या विकृती आहे. त्यामुळे जुळणं हे अवघडच आहे. कन्या विकृती म्हणजे काय तर कन्या रास ही निसर्ग कुंडलीनुसार षष्ठ भावात येते आणि षष्ठ भाव हे आजारांचं, विकारांचं स्थान आहे. पण जर तिच्या निर्णय क्षमतेला तुमची विश्लेषण बुद्धी जोडली तर तुमचा संसार नक्की चालतो, नाहीतर रोजचा संघर्ष हा आहेच. तिच्या भडक स्वभावाला तुमच्या सौम्यपणाने कमी करा. पण शक्यतो मेष आणि कन्या या राशींनी एकमेकांशी विवाह करूच नये. आता आपण कन्या राशीला वृषभ राशीचा जर जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं हे पाहूया. ही जोडी तशी पाहिली तर खूप छान जुळते. दोघांचेही पृथ्वी तत्व आहे, येथे स्थिरता आहे. पत्नी रसिक असते. कला, संगीत, सजावट, स्वयंपाक सगळ्याची तिला आवड असते. आणि तुम्ही कसे असता तर तुम्ही विश्लेषण करणारे असता, प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा करणारे असता. ती आनंद घेणारी असते आणि तुम्ही अतिविचार करणारे असता. तिची स्थिरता आणि तुमची बुद्धी एकत्र आली तर घर आपलं नक्की सुंदर आणि शांत होऊ शकतं. इथे खूप चांगलं नातं तयार होतं असं म्हणू शकतो. आता आपण कन्या राशीला मिथुन राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय होतं हे पाहू. आता इथे ह्या दोघही बुधाच्या राशी आहेत. दोघही बोलके, विनोदी, बुद्धिमान. पण प्रॉब्लेम एकच, निर्णय घेणारा इथे कोणीच नाही. दोघही द्विस्वभावी, त्यामुळे गोंधळ हा नेहमीचा होतोच. इथे भांडणं नसतात, पण हलकी फुलकी भांडणं असतात. संसार मजेशीर असतो, पण यांच्यामध्ये स्थिरता वाढवणं फार गरजेचं आहे. आता आपण कन्या राशीला कर्क राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं हे पाहूया. कर्क रास ही भावनाशील आहे, ती भावनांनी चालते. कर्क राशीची माणसं अतिशय प्रेमळ असतात, घर सांभाळणारी असतात, पण चंचल असतात. आणि कन्या राशीचे आमचे जातक बुद्धीने चालणारे, संशयी, त्यामुळे तणाव हा येतोच. पण चंद्र आणि बुध यांचा संबंध असल्यामुळे काही प्रमाणात जुळतं. जर मन आणि बुद्धी एकत्र आले तर संसार हा टिकतोच. आता आपण कन्या राशीला सिंह राशीचा जोडीदार असेल तर हे कसं असतं नातं हे पाहूया. येथे पत्नी स्ट्रॉंग असते, निर्णय घेणारी असते, स्पष्ट बोलणारी असते. तुम्ही थोडेसे मागे राहणारे, त्यामुळे इगोला धक्का हा थोडा बसतोच. पण जर तुम्ही तिचा मान ठेवला आणि तिच्या निर्णयांना तुमची बुद्धी दिली तर संसार नक्की चांगला होऊ शकतो. आता आपण कन्या राशीला कन्या राशीचा जोडीदार असेल तर इथे काय होतं तर इथे आता दोघही सारखेच, दोघही बुद्धिमान आणि दोघेही तेवढेच संशयी. यांना चुका पटकन दिसतात, त्यामुळे यांच्यामध्ये वाद जास्त होतात. पण जर हेच आपण सकारात्मकरित्या नातं वापरलं तर आपलं नातं नक्की मजबूत होऊ शकतं. आता आपण कन्या राशीला तूळ राशीचा जोडीदार असेल तर यांचं नातं कसं असतं. आता तूळ रास काय आहे? तूळ हे संतुलन आहे, तराजू आहे, सुंदरता आहे. तूळ राशीचे लोक सगळ्यांशी नातं चांगल्या पद्धतीने जोडून असतात. तुमची बुद्धी आणि तिची कला
एकत्र आली तर घर हे आनंदाचं ठिकाण नक्की बनू शकतं. आता कन्या राशीला वृश्चिक राशीचा जोडीदार असेल तर इथे काय होतं? इथे संशय आणि गुपित यांची जोडी. तुम्ही संशयी आणि ती सगळ्या गोष्टी आपल्या मनातच ठेवणारी, गुप्त ठेवणारी. तुम्ही हलकं बोलता, ती टोचून टोमण्यानी बोलते. त्याच्यामुळे वाद होतात. पण जर तुम्ही धाडस दाखवलं आणि तिला थोडा मान दिला तर संसार हा नक्की निभावतो. आता आपण कन्या राशीला धनु राशीचा जोडीदार असेल तर इथे काय होतं? आता धनु पत्नी कशी असते? धाडसी असते, स्पष्ट वक्ती असते, नेतृत्व गुण तिच्यामध्ये भरलेला असतो. तुम्ही विचार करणारे बुध आणि गुरु यांचा संगम. जर दोघांनी एकमेकांचा आदर केला तर संसार हा नक्की पुढे जातो. आता आपण कन्या राशीला मकर राशीचा जोडीदार असेल तर हे नातं कसं असतं? ही जोडी खूप प्रॅक्टिकल आहे. पत्नी कष्ट करणारी असते, सहनशील असते. तुम्ही जास्त विचार करणारे, त्याच्यामुळे घर व्यवस्थित चालतं, भावना कमी असतात, पण स्थिरता जास्त असते. आता कन्या राशीला जर कुंभ राशीचा जोडीदार असेल तर इथे काय होतं? ही जोडी षडाष्टकातील आहे, म्हणजे इथे विरोध आहे पण मेषे इतका नाही. येथे पत्नी जास्त बुद्धिमान असू शकते, ती एका विषयात तज्ञ असू शकते, कारण इथे संशोधनाचा कुंभ राशीत भाग खूप येतो. तुम्ही अनेक गोष्टीत थोडं थोडं माहिती करणारे असता आणि तिला एकाच विषयाचं अतिशय सखोल ज्ञान असतं. तिला भावना कमी असतात, पण कामामध्ये सातत्य जबरदस्त असतं. त्या अपेक्षा कमी असतात, त्यामुळे भांडणं कमी, संसार प्रॅक्टिकल जास्त. आता आपण कन्या राशीला मीन राशीचा जोडीदार असेल तर इथे काय होतं? ही आपली नॅचरल जोडी आहे. तुम्ही प्रॅक्टिकल आहात, पत्नी तुमची मेनेची भावनिक आहे, इमोशनल आहे. तुम्ही खूप विचार करता, ती समर्पण करते. पण इथेही काय होतं? दोघंही निर्णयात तुम्ही कमी पडता. जर तुम्ही तिला समजून घेतलं तर संसार हा नक्की चांगला होतो. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, ही सर्वांसाठीच आहे. कोणतीही रास ही परफेक्ट नाही आणि कोणही 100% परफेक्ट असू शकत नाही. त्याच्यामुळे कोणतीही रास वाईट नाही. तुमचे गुण आणि दोष यावर सगळं ठरतं. तुमचं वागणं बदला, स्वभावामध्ये बदल करा, संसार नक्की चांगला होतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लगेच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची रास आणि तुमच्या जोडीदाराची रास लिहा. मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. धन्यवाद.